कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे पंढरीवर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। सच्चिदानंद रामदास भगवान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। तेवी जितेनी अवसरे जे अवडोनी जीवी उरे तेची मरणाची मेरे फार हो लागे आणि मरणी जयाचे आठवी तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावी मातीची तू आहे डोळ्याचे देखावे कानी हण ऐकावे मनी जे भावावे बोलावे वाचे ते आत बाहेर आगवे मीची करुणी घालावी मग सर्वी काळी स्वभावे मीची आहे अर्जुना ऐसे झालिया मग न मनीचे देह गेलिया मा संग्राम केलिया भय काय तुझ तू मन आणि बुद्धी साचेशी जरी माझी या स्वरूपी आरपीसी तरी मातेची गा पावसी हे माझी भाग हेच काहीसे वरी होय ऐसा जरी संदेह वर्तत आहे तरी अभ्यासनी आधी पाहे मग नव्हे तरी कोपे गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति दद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वदी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुतम नमामि यदक्षरमणाख्येयम आनंदम अजम अव्ययम श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातम दैवतम आश्रये गुरुरित्याख्ये आलोके साक्षात विद्या ही शांकरी जयत्या ज्ञानमस्तस्य दयाद्राये निरंतरम साधकेन च तस्याद शिवयोः समरूपिणो ज्ञातुं न शक्यते लग्नं मिति द्वैतच्छलमुः अद्वैतमात्मनं सत्वं दर्शयन्तो मितस्तरं तो वन्दे जगतमाद्यो तयोस्तत्त्वाभिप्रत्यये मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये क्षीणाग्रमूलमध्याय नमापूर्णाय शम्भवे परं ब्रह्मं परं धामं सच्चिदानन्द विग्रहं ज्ञानेश्वर इति ख्यातं प्रणमामि गुरुपरं श्रीपादनाथं गुरुराजवैर्यं मुमुक्षूनां ज्ञानदानैक्यरक्षं घोटी निवासिनं तं नमामि वेदविद्यावरिष्ठं तेनी जितेनी अवसरे जे अवळोनी जीवी उरे तेची मरणाची मेरे फार हो लागे आणि मरणी जयाचे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदाच पावे मातीची तू आहे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी गडबड आहे का बरं उरे त्याची मरणाची मेरे फार हो लागे आणि मरणी दयाचे आठवे
तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावी मातीची तू आहे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कारणाशिवाय कोणतेही कार्य घडत नसतं. आजची जी प्रवचनाची सेवा आहे, सौभाग्यवती सत्यभामा फक्कड राऊत यांचं प्रथम पुण्यस्मरण, आणि या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुम्ही सर्वजण पै पाहुणे, रक्ताचे नातेवाईक असतील किंवा जवळचे लांबचे अशी सर्व मंडळी आज या आईच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. आणि त्या निमित्तानं माझ्याकडे आलेली प्रवचनाची सेवा, या प्रवचनाच्या सेवेच्या निमित्तानं जे काही ओव्या घेतल्या, जे काही श्लोक घेतला, ग्रंथ ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 8 आणि या 8व्या श्लोकातल्या 8व्या अध्यायातल्या 7व्या श्लोकातल्या काही ओव्या आहेत. मरणी जयाजी 8वी, तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावी मातीची तू आहे. माऊली महाराष्ट्र ज्ञानोबा आहे. तुम्हाला जीवनाची सत्यता सांगत असताना हा मृत्यू लोक आहे. या मृत्यू लोकामध्ये येत वरून नाही आले अवतार येरते पामर जीव किती. मरून गेले भक्त्यांना आपल्या भुसुदी सारी गेली. 14 चौकड्याचा रावण तोही गेला भेट द्या कात्रत. याला मृत्यू लोक म्हटले. म्हणजे मृत्यू लोकामध्ये देवही जन्माला आले, या मृत्यू लोकामध्ये संतही जन्माला आले, या मृत्यू लोकामध्ये आपण तुम्ही आम्ही पण जन्माला आलो. पण मृत्यू लोकाचा नियम जो 3.5 हाताचं शरीर धारण करून या मृत्यू लोकावर येतो, त्याला या मृत्यू लोकाचा नियम पाळावाच लागतो. तुम्ही नाही पाळला तर तो नियम अविरत चालू आहे. मृत्यू लोकाचा नियम आहे मृत्यू. प्रत्यक्ष राम प्रभू म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा राम रूपाने या मृत्यू लोकांना अवतीर्ण झाले. अयोध्येसारख्या ठिकाणी राज्य केलं आणि आपला अंतकाळ जवळ आलेला असताना अयोध्येला शरयू नावाची नदी आहे, त्या शरयू नदीला जाऊन आपला देह समर्पण केला. देवासारख्या देवाला जावं लागलं. पण कृष्ण परमात्मा या मृत्यू लोकांना कृष्ण रूपानं परत एकदा परमात्मा अवताराला आला. पण ज्याला आपलं कर्म संपतं ना, कर्म संपलं आता देवाला कर्माची बाधा नसते, पण एक आयुष्याची मर्यादा असते. आयुष्य संपलं, पारद्याच्या हातून पायाला कृष्ण परमात्म्याला बाण लागला, कृष्ण परमात्मा तिच्या धामाला गेले. त्यानंतर संतही आले, ज्ञानोबा आले, तुकोबा आले, नाथ महाराज आले, नामदेव महाराज आले. प्रत्यक्ष परमात्मा कोण आहे? ज्ञानोबा आहे. ज्ञानोबा आहे म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा. पण देवासारख्या देवाला महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर 22व्या वर्षी ज्ञानोबरायांना समाधी घ्यावी लागली. ज्ञानाचा एका आणि नामाचा तुका असं म्हणतात. परत एकनाथांच्या रूपाने ज्ञानोबराय अवताराला आले. राहिलेलं कार्य नाथांच्या रूपाने पूर्ण केलं. पण पैठण क्षेत्रामध्ये शरयू नावाची नदी आहे, गोदावरी नावाची नदी आहे. त्या गोदावरी नदीला नाथ महाराज विना घेऊन चालत चालत गेले. आपला देह प्रभू रामचंद्राप्रमाणे गोदावरीला समर्पण केलं. नामदेव महाराज आले, धर्माची गुढी उभारली, धर्माची पताका खांद्यावर घेतली आणि धर्माचा प्रसार करता करता देवलोकीचा निरोप घेतला. तुकोबराय आले. तुकोबराय तरी कोण होते? म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा. प्रत्यक्ष परमात्मा असणारे तुकोबराय 44-42 वर्षी तुकोबरायांनी वैकुंठ गमन केलं. सांगायचं तात्पर्य काय आहे? देवासारख्या देवाला जावं लागतं, संतांना जावं लागतं. आपण माणसं आहोत. एक आई गेलेली आहे, एक आई गेलेली आहे. वास्तविक पाहता आपल्याला आई जावं, वडील जावं असं कधी वाटत नाही. पण आयुष्याची मर्यादा असते. आयुष्याची मर्यादा संपली ना, कर्म संपलं की तुम्हाला या मृत्यू लोकावर एक श्वासही जास्त मिळत नाही. असा मृत्यू लोक आहे.
मग या मृत्यू लोकावर जर भगवान परमात्मा आम्हाला न्यायचंच आहे तर तू जन्माला तरी का घातलंस? कशासाठी या मृत्यू लोकांना आम्हाला जन्माला घातलंस? कशासाठी आम्हाला एवढं दुःख भोगावं लागतंय? दुःखच आहे सगळीकडे. रामदास स्वामी सांगतात त्याप्रमाणे आम्हाला रोजचा अनुभव आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे. आपल्या मनाला विचारा, मला सुख आहे का? जरी आपण खूप दिवसांनी एकत्र आलो आणि एकत्र आल्यानंतर बहिणी बहिणी असतील, मायलेकी असतील, मैत्रिणी असतील, एकत्र आल्यानंतर एकमेकीला सांगतो कसं काय, बरं आहे, चाललंय का? आपण म्हणतो फक्त बरं आहे. पण एक 10 मिनिटापेक्षा 15 मिनिटापेक्षा जर आपण एकत्र राहिलो ना, आपण बरं बोलत नाही. सगळं दुःख आपल्या मुखातून बाहेर पडतं. फक्त आपलं इथं बरं आहे पण आपलं इथं बरं नाहीये. साधू संत सांगतात मग या मृत्यू लोकात तुम्ही आम्ही जन्माला का आलो? भगवान परमात्म्याने जन्माला मला का घातलंय? काय हेतू आहे परमात्म्याचा आम्हाला जन्माला घालण्यामागे? एक नरदेहामार्फतच तुम्हाला भक्ती करता येते, नरदेहामार्फत तुम्हाला मोक्ष मिळवता येतो, नरदेहामार्फतच, या मनुष्य देहामार्फतच तुम्हाला सगळं चांगलं वाईट कळतं. माझं घर, माझं दार, माझी बायको, माझा नवरा, माझा प्रपंच, माझी गाडी, माझी घोडी, बँक बॅलन्स सगळं कळतं. माणसाच्या जन्माला येऊन जर सगळं कळत असेल तर त्याला देव कळून घेण्याचा अधिकार आहे. पण तो त्याला देव कळत नाही. देव न कळण्याचं कारण काय आहे? तर या प्रपंचाला आपण सत्य मानलं की जो प्रपंच आपला नाही त्याला आपण सत्य मानलं आणि सत्य असताना परमात्मा जो आहे त्याला आपण विमुख झालो. वास्तविक पाहता नरदेह हा देव कळून घेण्यासाठी आहे. देव कळत नाही म्हणजे जे आपलं आहे ते आपल्याला कळत नाही आणि जे आपलं नाही त्याला आपण आपलं मानलंय. साधू संतांना सांगायला लागले, अरे या जगतामध्ये कोण आहे तुझं? धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या आहे जाणून शरण रे गादिवासी. अरे ज्याला तू आपलं म्हणतोयस ना, थोडा विचार करून बघा. येताना काही आणलं का? जाताना काही न्यायचं का? काहीच नाही. मग इथं सगळं गबाळ गोळा केलं. इथंच येताना एकटा आलो, एवढं गबाळ गोळा केलं आपण आल्यावर. आता गबाळामध्ये एवढं अडकून बसलो म्हणून तू मला सांगतात आम्ही का नका पडू गबाळाच्या भरी, तिथे आहे थोडी नागवण. हे गबाळामध्ये अडकून बसलो ना, हे गबाळ आम्हाला परत जन्माला घालणार आहे. आणि माणसाचा जन्म खऱ्या अर्थानं जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी आहे. मरणाला फाटा द्यायचा, जन्मालाही फाटा द्यायचा, मरणालाही फाटा द्यायचा आणि आपल्या स्वरूपाला निघून जायचं. ही साधू संतांची युक्ती जोपर्यंत आपल्याला कळत नाही, किती हिरिरीने प्रपंच केला, पण ज्याच्यासाठी आपल्याला मनुष्य देह मिळाला ती जर गोष्ट या नरदेहामार्फत जर झालीच नाही ना, साधू संतांना सांगावं लागलं जन्मा येऊन काय केले तो बुद्धल गमविले किंवा बहुत जन्मांती जन्मला सिनरा देव तू सोयरा करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ. अरे जन्माला आलास ना, एका परमात्म्याला आपलंच करण्यासाठी तुम्हाला जन्म मिळाला. पण आम्ही सगळ्यांना आपलं मानलं, पण देवाला काय आपण आपलंच केलंच नाही. केलं का देवाला आपलं? नाही. देव कळत नाही आपल्याला. आणि शास्त्राचा सिद्धांत असा आहे, अरे देवच तुम्ही आहात, तुम्ही देवापेक्षा वेगळे नाही. तसं साखर आणि साखरेची गोडी याच्यामध्ये किती अंतर आहे मोजता येतं आपल्याला? साखर आणि साखरेची गोडी याच्यामध्ये अंतर किती आहे हे सांगता? म्हणजे नाही. साखर आणि साखरेची गोडी अंतरच नाही. हो, साखर आणि गोडी एकच. साखर आणि गोडी जशी एकच आहे तसंच तुम्ही आणि देव एकच आहात. तुमच्यामध्ये आणि देवामध्ये अंतर नाही. बरं, कापड आणि कापूस हे तुम्हाला वेगळं काढता येईल का? नाही. कापडातून कापूस वेगळा काढायचा येईल का तुम्हाला काढायला? म्हणजे नाही. तसं कापडातून तुम्हाला कापूस वेगळा काढता येत नाही, तसं तुमच्यातून देव तुम्हाला वेगळा काढता येत नाही. कारण का देवच तुम्ही आहात. शास्त्राचा सिद्धांत आहे देवाची बरे देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. अरे देव कुठं जाता शोधायला? तुम्ही देवच आहात.
मग शास्त्र काय सांगतंय नेमकं? परमार्थ कशासाठी करायचा? घराघरातल्या कहाण्या सांगण्यासाठी करायचा? सासूसुनाच्या गप्पा मारण्यासाठी करायचा? परमार्थ म्हणजे काय? परमार्थ म्हणजे जीव आणि ब्रह्म एक आहे याची अनुभूती करणे, याला परमार्थ असं म्हणतात. जीव ब्रह्म एक आहे. तुम्ही जीव नाहीतच, तुम्ही माणसं नाहीतच, देवाचं तुम्ही आहात, देवच आहात तुम्ही. तुका म्हणे सांगू किती याच भगवंताच्या मूर्ती आहे. पण आम्हाला देव समजायला तयार नाही. आम्हाला माणसं समजतोय. हो, आम्हाला माणसं समजतोय. मी अमुक आहे, मी तमुक आहे, बरीच विशेषण आपण लावून घेतली, पण मी देव आहे असं वाटत नाही. का बरं? कारण आमच्या ठिकाणी अज्ञान तयार झाले. आणि अज्ञान कोणत्या जन्माचं अज्ञान आहे? अनंत जन्माचं अज्ञान आपल्या ठिकाणी पाय रोवून बसलंय. हो, आपल्या वृत्तीमध्ये अज्ञान आहे. कोणतं अज्ञान आहे? एक नंबरचं अज्ञान आहे मी देह. एक नंबरचं अज्ञान आहे मी देह. मी देह आला की देहाच्या मागे करता येतो, करता आला की भोगता येतो. मी देह म्हटला की जे जे करता त्या कर्माची बाधा तुम्हाला होते. त्या कर्माची बाधा होऊन तुम्हाला तो जे जे कर्म केलं ते भोगावं लागतं. पण मी देह आहे आणि म्हणून सगळं दुःख आहे. म्हणून एक नंबरचं अज्ञान जे आहे ते मी देह आहे, पण मी देव आहे असं आपल्याला वाटत नाही. आणि शास्त्र सांगतं देवाचं तुम्ही जीवाचं देव आहे. ओ ममेव अंशे जीव लोका, ओ जीव भूता सनातना. परमात्मा सांगतो यच्च यावत जीव हा माझा अंश आहे. पण आपण देवाचे आहोत असं वाटतं का? आम्ही प्रपंचाचे आहोत असं वाटतं, पण मी देवाचा आहे असं वाटत नाही. आमच्या ठिकाणी अज्ञान कोणतं आहे? एका जन्माचं अज्ञान नाही. अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय भोगिले पाही, ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार वारंवार भोगीत असे. संसाराची मालिका अनादि सांगितली. आपला जन्म कधीपासून चालू झालाय ते कळतं का आपल्याला? आपण फक्त कीर्तनातून ऐकतोय 84 लक्ष योनी, पण आपला जन्म कधीपासून चालू झाला हे आपल्याला पण कळत नाही. म्हणून साधू संत सांगतात बाबा रे, ही संसाराची मालिका अनादि आहे. आणि अनादि संसार मालिकेमध्ये मागच्या जन्मी कोण होतं हे माहिती नाही, पुढच्या जन्मी कुठं जायचं हे माहिती नाही. आणि हे ठरवण्यासाठी परमार्थ आहे. आपल्याला कुठं जायचं हे ठरवण्यासाठी परमार्थ आहे. मागच्या जन्मी कोण होतो हेही कळत नाही, पुढच्या जन्मी कुठं जायचं हेही माहिती नाही. जायचंय कुठं? कुठे निघाला तुम्ही? मागच्यानी ठरवलं का? वैकुंठवासी, कैलासवासी, स्वर्गवासी, नरकवासी का नाही दिलं? का नाही दिलं नरकवासी? लिहितो का आपण नरकवासी? नरकाला गेलेच नाहीत का? म्हणजे जाणार नाही ठरवायचं, मागच्यानी ठरवायचं कुठे गेलेत ते आपण ठरवायचं आहे. मला कुठे जायचंय? मला माझ्या स्वरूपामध्ये जायचंय. हो, आपल्याला आपलं स्वरूप कळलं पाहिजे. मी कोण आहे? मी आलो कुठून? मला जायचंय कुठे? मी निघालोय खरं, माझं आयुष्य क्षणाक्षणाने कमी होत चाललंय, पण मी चाललोय कुठे? मरणाच्या दारात. मरणाच्या दारात चालू आहे आपण, पण मरणारा कोण आहे? मी मरणार आहे का? जर मी देव असेल तर मी मरेलच कसा? मी मरणारा नाही, मी मरणारा नाही. तुकोबारायला सांगावं लागलं अमराहा अमराहा, खरे की पहा खोटे, न मना देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. अरे म्हणजे तुझं काय आहे या जगामध्ये? तुझं काहीच नाही. पण ज्याला तू आपलं मानतेस ना, म्हणून अज्ञानाच्या दोन शक्ती सांगितल्या, एक आवरण आणि एक विक्षेप. आवरण म्हणजे काय? जे आहे ते झाकून टाकायचं, नको तेच पाहायचं. हो, आहे ते झाकून टाकायचं. आमच्या डोक्याच्या केसापासून पाहायच्या नखापर्यंत हो त्या परमात्म्याची शक्ती आहे आपल्यामध्ये. डोक्याच्या केसापासून पाहायच्या नखापर्यंत ती शक्ती ओतप्रोत भरलेली आपल्या देहामध्ये. ती शक्ती ज्याला या देहातून बाहेर पडते तेव्हा आपण चौघांच्या खांद्यावर असतो. म्हणून साधू संतांना सांगावं लागलं, अरे म्हणले हे सामर्थ्य कोणाचं आहे? हो चालेल, हे शरीर कोणाचे असत ते तुझ्या सत्तेवर आहे का? आता तुम्ही बसला, तुमच्या सत्तेवर बसलात का देवाच्या सत्तेवर बसलात? कुणाच्या सत्तेवर बसलात तुम्ही? मी तुमच्या पुढे बसलेली आहे. कुणाच्या सत्तेवर? देवाच्या सत्तेवर. मग देव आहे की नाही? आम्ही मान्य करत नाही. पण अज्ञान कोणतं आहे? अज्ञानाच्या शक्ती कोणत्या आहेत? आवरण आहे ते झाकायचं, नको ते पाहायचं. खरं का आम्हाला जो संपर्क झालाय ना त्याला संसर्ग अध्यास म्हणतात किंवा संबंध अध्यास म्हणतात. म्हणजे अध्यास झालाय आम्हाला. अध्यास कोणता झालाय? दिसतंय ते मी आहे, दिसतंय ते मी आहे. वास्तविकता दिसतंय हे काळाचं खाद्य आहे. हो, दिसलं हे पंचमहाभूताचं शरीर आहे आणि हे पंचमहाभूताचं शरीर हे काळाचं खाद्य आहे. आपण म्हणतो ना देह हे काळाच आहे, धन कुबेराच आहे.
येथे मनुष्याचे काय आहे? मग फक्त कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये म्हणण्याकरताच आहे का? म्हणण्याकरता आहे का फक्त? त्याची अनुभूती काय करणार? धन कुबेराचा आहे, देह काळाचा आहे. मग देह काळाचा कसा? आणि मी तर माझा म्हणतोय, मेला माझा म्हणून पोचलाय. पण देह तर पंचमहाभूताचा आहे. हा पंचमहाभूताचं शरीर ज्याचं त्याला देऊन टाकायचं आणि आपल्याला आपल्या गावाला निघून जायचं. तुझं तुकोबराय सांगतात ना, जाऊ देवाची ह्या गावा, देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील दुःख. मला माझ्या गावाला जायचंय. माझं गाव आणि देवाचं गाव एक आहे का? मीच देव आहे. हो, माझ्यामध्ये ती शक्ती पूर्णपणे भरलेली आहे. पण झालं काय? अध्यास कसा धरा मला? एक पांढरा शुभ्र स्फटिक आहे, एक पांढरा शुभ्र स्फटिक आहे आणि पांढऱ्या शुभ्र स्फटिकाच्या संबंधामध्ये, पांढऱ्या शुभ्र स्फटिकाच्या एक लाल फुल आलं. त्याच्या संपर्कामध्ये काय झालं? एक लाल फुल आलं. जास्वंदीचा असू द्या, गुलाबाचा असू द्या. स्फटिक पांढरा आहे पण फुल कसं आहे? फुल लाल आहे. पण पांढरा स्फटिकाच्या संपर्कामध्ये लाल फुल आलं तर आम्हाला स्फटिक कसा दिसायला लागला? लाल दिसायला लागला. स्फटिक लाल आहे का? स्फटिक पांढरा आहे पण त्याचा संबंध अद्वैत झाला. त्याच्याशी कुणाचा संबंध आला? लाल फुलाचा संबंध आला आणि स्फटिक आम्हाला लाल दिसू लागला. आमचं तसंच झालंय. आमच्यामध्ये ब्रह्मशक्ती ओतप्रोत भरलेली आहे. हो, आमच्यामध्ये ब्रह्मशक्ती ओतप्रोत भरलेली आहे. पण जे आम्ही नाही, जे आम्ही नाही ते आम्ही मांडलंय. आम्ही जीव नाही, आम्ही शिवच आहोत. हो, आम्ही जीव नाही, आम्ही शिव आहोत. पण आम्ही जे मांडलंय ते आम्ही बाजूला काढायला तयार नाही. ते बाजूला काढायला तयार नाही का? तर अज्ञात झालंय आम्हाला की मी जीवच आहे, मी देहच आहे, मीच करता आहे, मीच भोगता आहे. हा अध्यास आम्हाला झालाय आणि अध्यास झाल्यामुळं मूळ वस्तू झाकली गेली. जसा पांढरा शुभ्र स्फटिक लाल दिसतोय तसं आमचं जे मूळ स्वरूप आहे ते झाकलं गेलं आणि आम्हाला नको तेच दिसू लागलं. आम्हाला जग दिसतंय पण आम्हाला देव दिसत नाही. हो, आम्हाला जग दिसतंय पण आम्हाला देव दिसत नाही. त्याचं कारण भ्रांती झाली. आम्हाला भ्रांती, अज्ञान आहे, भ्रांती आहे, भ्रम आहे. हा भ्रम कोणी काढणार? कोण काढणार आहे भ्रम? हा भ्रम आमचा निघाला पाहिजे. आणि भ्रम जर नाही निघाला तर पुनरपी जननम पुनरपी मरणम जननी जठरे जठरे शयनम. भ्रम जर नाही निघाला तर किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, किती वेळेला जन्माला यायचं, किती वेळेला फजिती करून घ्यायची. मनवणे जीव भ्याला शरण केला देवासी. देवासी काय म्हटलंय? देवाची कृपा झाल्याशिवाय गुरुची कृपा होत नाही, म्हणून देवाला शरण जायचंय. पण हा भ्रम आम्हाला कोण घालवेल? आमची भ्रांती कोण निवृत्त करील? आमचं अज्ञान कोण घालवेल? अज्ञान घालवायचं असेल तर ज्ञान व्हायला पाहिजे. ओ, अज्ञान जर घालवायचं असेल तर ज्ञान व्हायला पाहिजे. ज्ञान कोणतं व्हायला पाहिजे आणि ज्ञान कोणी करून द्यायला पाहिजे? हो, भ्रांती घालवायची आहे, अज्ञान घालवायचं आहे, भ्रम घालवायचा आहे. आम्हाला ज्ञानाशिवाय भ्रांती जात नाही, ज्ञानाशिवाय भ्रम जात नाही, ज्ञानाशिवाय अज्ञान जात नाही. मग समजा पूर्वीच्या काळी बैलगाड्या होत्या, आता क्वचित बैलगाडी आपल्याला पाहायला मिळते. पूर्वीच्या काळी बैलगाडी होती. पण एक शेतकरी बैलगाडी घेऊन शेतावर निघाला आणि शेतावर जात असताना त्याच्या बैलगाडीचा आक मोडला. आता बैलगाडीचा आक मोडला, गाडी जाग्यावर थांबली. गाडी काय झाली? जाग्यावर थांबली. चाक बाहेर निघून पडलं. बैलगाडीचा आक मोडला, चाक निघून पडलं आणि बैलगाडी जागेवर थांबली. मग आता मला सांगा, किती सत्यनारायण घातल्यावर बैलगाडीचा आग जोडला जाईल? शेतकऱ्यांनी काय केलं? तिथं सत्यनारायण महाराजांचा फोटो आणला, तिथंच ब्राह्मण बोलवला, तिथंच चौरंग माटला आणि तिथंच पूजा मांडली. म्हणजे बैलगाडीचा आग जोडून घ्यायचा आहे. बरोबर आहे काय? बरोबर आहे काय? सत्यनारायण घातल्यावर बैलगाडीचा आग जोडला जाईल? नाही जोडला जाईल. तिथं कोण पाहिजे? लोहार पाहिजे. तोपर्यंत लोहार येत नाही, त्याचं वर्म कुणाला माहितीये? लोहाराला माहितीये. तसं आम्ही जी अज्ञान आम्ही धारण केलंय, मी देह, मी करता, मी भोगता, मी अमुक, मी तमुक, हे अज्ञान आमच्या ठिकाणीचे आहे. या अज्ञानामुळे काय? आम्हाला जन्म मरण आहे. मग आता जन्म मरण जर टाळायचं असेल, हो, अज्ञान निवृत्त करायचं असेल तर अज्ञान कशाला जाईल? सत्यनारायण करून जाईल.
मग तीर्थयात्रा करून नाही जाणार. मग त्याच्यासाठी कोण पाहिजे? ज्यांनी स्वतःचा जन्म मरण निवृत्त केले असा कोण आहे? श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू. महात्म्याचं लक्षण आहे. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू जो महात्मा आहे, या महात्म्याची कृपा जीवनामध्ये जर झाली, ज्यांनी जन्ममरण स्वतःच टाळले तो दुसऱ्याचं जन्ममरण टाळेल. ज्यांनी स्वतःचं अज्ञान घालवलंय हो तो दुसऱ्याला ज्ञान करून देईल. वास्तविक पाहता आमच्या संपर्कामध्ये येतात ना, आधी स्वतःला अज्ञान आहे. हो, एक तर सगळा कार्यक्रम भारताचा कशासाठी चाललाय? रेट आणि रेटवर सगळे कार्यक्रम चालू आहेत. तुम्हाला अज्ञानात ठेवलंय सगळ्यांनी. हो, पण वास्तविक पाहता परमार्थ क्षेत्र काय आहे? तर समर्थ जीव आहे. तो अनंत युगापासून दुःखी आहे, अनंत जन्मापासून दुःखी आहे. त्याचं दुःख निवृत्त करायचं आहे. आणि त्याला एक नंबरचं दुःख काय? तर जन्म मरणाचं दुःख आहे. सगळ्यात तुम्हाला भीती कशाची वाटते? सगळ्यात जास्त भीती कशाची तुम्हाला? समजा एखादा माणूस चालता चालता रस्त्यावर त्याचा ऍक्सिडेंट झाला. रस्त्यावर ऍक्सिडेंट त्याचा झाल्यानंतर त्याच्या एका पायाला जखम झाली, पायाला जखम झाली. आणि पायाला जखम झाल्यानंतर ती जखम चिघळत चिघळत गेली. त्याच्यामध्ये जीवजंतू तयार झाले आणि त्याला कॅन्सर झाला. त्याला काय झालं? कॅन्सर झाला. तर डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या पायाला कॅन्सर झालाय. तुमचा हा जर पाय काढला नाही ना, तुमचा हा पाय जर काढला नाही ना, तर मग फार अवघड होईल. तो व्यक्ती काय म्हणतो माहिती का? डॉक्टर साहेब, पाय काढला तरी चालेल, मी वाचलं पाहिजे. काय म्हणतोय तो? डॉक्टर साहेब, पाय काढला तरी चालेल, मी वाचलं पाहिजे. मग आता मी वेगळा पाय वेगळा आहे की नाही? मी वेगळा आहे, पाय वेगळा आहे. समजा डोळ्याला दुखणं झालं, का म्हणतो डॉक्टर डोळे काढले तरी चालेल पण मी वाचलं पाहिजे. हाताला इजा झाली तर डॉक्टर साहेब एखादा हात गेला तरी चालेल पण मी वाचलो पाहिजे. तुम्ही डोळ्यापेक्षा तुम्ही वेगळे आहात, तुम्ही हातापेक्षा वेगळे आहात. हात काढला तरी तुम्ही जिवंत आहात, म्हणजे हात म्हणजे तुम्ही नाही. पाय काढला तरी तुम्ही जिवंत आहात, म्हणजे पाय म्हणजे तुम्ही नाही. डोळे नसले तरी तुम्ही जिवंत आहात, नाही ऐकायला आलं तरी तुम्ही जिवंत आहात. नवे नवे जिभेला कॅन्सर झाला ना तर जिभही काढली जाते, वाचा बंद होते, पण तुम्ही जिवंत आहात. नेमकं तुम्ही कोण आहात? नेमकं तुम्ही कोण आहात? एक दृष्टांत तुम्हाला सांगते. एक काळी कुट्ट अमावस्येची रात्र आहे, बरोबर? आपल्याला मी पाहायचं आहे, मी कोण आहे, आणि ते मीच आपल्याला झालेलं अज्ञान. काळी कुट्ट अमावस्येची रात्र आहे. त्या काळ्या कुट्ट अमावस्येच्या रात्रीमध्ये एक काळा कुट्ट माणूस काळी घोंगडी पांघरून काळ्या ढेकळामध्ये बसला. बघा बरं का, काळ्या अमावस्येच्या रात्री काळा कुट्ट माणूस काळी घोंगडी पांघरून काळ्या ढेकळामध्ये बसलाय. त्याला काही दिसत नाही, बरं का. त्याला शेजारून एखादा सर्प गेला ना तरी त्याला दिसत नाही, कारण रात्र काळी कुट्ट आहे. त्याच्या अंगावर केवढी रात्री काळी कुट्ट आहे, त्याचं शरीर पण त्याला दिसत नाही, पण त्याच्या अंगावरची घोंगडी पण त्याला दिसत नाही. इतकी काळी कुट्ट रात्र आहे. पण त्या काळ्या कुट्ट रात्री त्याला काही नाही दिसलं तरी तो काय म्हणतो? मी आहे. आपल्याला मी कधी विसरतो का? आपला मी आहे याची जाणीव तुम्हाला सतत आहे, पण हा मी देहाच्या संबंधाने आहे का ब्रह्मस्वरूपाच्या संबंधाने आहे? नेमका कोणता मी आहे? तर देहाच्या संबंधाने मी असेल तर अज्ञान आहे, आणि ब्रह्मस्वरूपाच्या संबंधाने मी असेल तर ज्ञान आहे. एवढं सोपं. ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे मुक्ताबाई आणि अज्ञान म्हणजे चांगदेव. इतकं सोपं. हो, चांगदेव सुद्धा मरणाला घाबरत होते. 14 वेळेला काळाला मागे पाठवलं, कारण का ज्ञान नव्हतं ना, मी मरणारा नाही म्हणून. 14 वेळेला मरणाच्या भीतीनं काळाला 14 वेळेला मागे पाठवलं. तसं आपण सगळेजण घाबरतोय ना, ते फक्त मरणाला घाबरतोय. पण मरण कुणाला आहे? मरण आपल्याला आहे का? मरण आपल्याला नाही हो, मरण आपल्याला नाही. पण आपण या व्यवहारी सत्तेला खरं मानल्यामुळं आपल्याला वाटतं मला मरण आहे. मग आपला प्रवेश कुठं व्हायला पाहिजे? आपला प्रवेश पारमार्थिक सत्तेमध्ये व्हायला पाहिजे. तेव्हा आपल्याला कळेल मी मरणारा नाही. मग आता व्यवहारी सत्ता कोणती आहे? 3 सत्ता सांगितल्या. एक प्रातिभातिक सत्ता आहे, एक व्यवहारिक सत्ता आहे, आणि एक पारमार्थिक सत्ता आहे. आता ह्या 3 सत्ता म्हणजे नेमकं काय? आणि आपला आपण जे वावरतो ना ते प्रातिभातिक सत्तेमध्ये, व्यवहारिक सत्तेमध्ये, पण आपला प्रवेश पारमार्थिक सत्तेमध्ये कोणीतरी करून द्यायला पाहिजे. परमार्थिक सत्तेमध्ये प्रवेश झाला की मग मी ब्रह्मस्वरूप आहे, जग ब्रह्मस्वरूप आहे, या जगतामध्ये देवाशिवाय काहीच नाही.
नाथांनी परमार्थिक क्षेत्रामध्ये वावरले म्हणून गाढवाला पाणी पाजलं. गाढव म्हणून पाजलं का देव म्हणून पाजलं? देव म्हणून का पाजलं? तर का ते परमार्थिक सत्तेमध्ये होते. जे जे दृष्टी दिसे ते ते हरे रूप, ही परमार्थिक सत्ता आहे. आणि आपल्या वेळेला आपण जग पाहतो, हे नाशिवंत आहे, जग हे नाशिवंत आहे. पण नाशिवंताच्याच मागे लागून आपण आपल्या आत्महिताला पारखे झालो. आपण आपल्या आत्मस्वरूपाला विसरलो. एक दृष्टांत सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. दृष्टांत असा आहे, जनक नावाचा राजा आहे. आणि तो जनक राजा सार्वभौम चक्रवर्ती सम्राट आहे. पावर का दृष्टांत काय सांगायचं आहे? आपल्याला जाग व्हावं म्हणून दृष्टांत आहे. आपल्याला जाग व्हायचंय. आपण कुठे झोपलोय? आपण झोपलो नाही असं नाही, आपण जागेच आहेत. पण जाग होऊन आपण व्यवहार करतोय. पण जिथं जाग व्हायला पाहिजे तिथं मात्र आपण झोपलेलो आहे. म्हणून साधू संतांना सांगू लागले की नाही, उठा जागे वाढे आता, स्मरण करा पंढरी नाथा, पामी चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्म. अरे जागा झाला तर जन्माच्या व्यथा चुकतील. हो, आणि व्यवहारात जर जागा राहिलात ना तर या व्यवहारामध्ये तुला परत 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 जन्माला यावं लागेल. हो, तू जितकं गबाळामध्ये अडकशील तेवढं हे गबाळ तुला परत जन्माला घालण्याला कारणीभूत ठरणार आहे. पण तुला मोक्षाला जायचं आहे, तुला मुक्त व्हायचं आहे, तुला देवस्वरूप व्हायला पाहिजे. कारण का तुला तुझा खरा पाप कळला पाहिजे. हो, आपल्याला आपला खरा बाप कळला पाहिजे. तुम्ही तर माता जन्माला काय खोटा बाप आहे का? नाही, त्यांनी या देहाला जन्माला घातलंय. पण या आत्मस्वरूपाचा खरा बाप कोण आहे? जसं मिठाचा बाप कोण आहे? समुद्र आहे. मिठाचा बाप जसा समुद्र आहे तसा आपला खरा बाप आहे ना, तो परमात्मा आहे. आपल्याला परमात्मा स्वरूपाशी लीन व्हायचंय, परमात्मा स्वरूपाशी एकाकार व्हायचंय. दृष्टांत मी सांगत होते जनक राजाचा. नेमकं खरं काय आणि खोटं काय आपल्याला कळलं पाहिजे. आणि सत्याची जाणीव करून घेण्याकरता कीर्तन प्रवचन आहे. तुम्हाला भ्रमात टाकण्यासाठी नाही, भ्रमातून काढण्यासाठी आहे. इथं चाललंय आई माझी मायेचा सागर. अरे हे कोणत्या संतांचं प्रमाण आहे? तुम्ही सगळी ज्ञानी मंडळी आहेत, आहे की नाही? हो, माझ्यापेक्षा परमार्थामध्ये तुम्ही जास्त पावसाळे खाल्लेत. मला तर काही कळतच नाही. पण गुरुच्या कृपेने जे कळाले ते मात्र मी तुम्हाला सांगितल्याशिवाय राहणारच नाही. तुम्हाला पटू अगर न पटू, मला काही सासू सोनाच्या गप्पा सांगता येत नाहीत. आणि तुमचं मनोरंजन करण्यासाठी मुळीच मी इथं आले नाही. साधू संतांनी आपल्याला जागा करण्यासाठी ज्ञानेश्वरी आहे, जागा करण्यासाठी गाथा आहे, जागा करण्यासाठी गीता आहे. अर्जुनाला जागा केलं 18 औक्षणी सैन्यामध्ये अर्जुनाला जागा केलंय. तिथं जागा झालाय अर्जुन 18 औक्षणी सैन्यामध्ये. आपण का नेमकं आलोय याचं गणित आपलं सुटलं पाहिजे. मग जनक राजा आहे आणि जनक राजा म्हणजे सार्वभौम चक्रवर्ती सम्राट आहे. दुपारचा राज्यकारभार संपवलाय, यथेच्छ भोजन केलंय आणि दुपारची वामकोक्षी म्हणजे थोडीशी विश्रांती घ्यायची आहे. थोडीशी विश्रांती घेण्यासाठी. पण उन्हाळ्याचे दिवस आहेत, कडक उन्हाळा आहे. पूर्वी काही पंखे वगैरे नव्हते. पण राजा आहे तो, उशाला पाय त्याला दासी येत. त्याची झोपण्याची व्यवस्था अशा ठिकाणी केलेली आहे. बगीचा आहे, बगीच्यामध्ये सावली केलेली आहे आणि त्याच्या शेजारी उष्णता वाचू नये म्हणून एक सुंदर कारंज उडतंय. त्या कारंजाचे छोटे छोटे तुषार पाण्याचे थेंब, सूक्ष्म थेंब राजाच्या अंगावर पडतायत. राजा त्या थेंबाने सुखावलाय. हो, ते सुंदर थेंब अखंड अंगावर पडतायत. राजा आता झोपलेला आहे आणि पायाला 2 दासी आहेत, उशाला 2 दासी आहेत. त्या पंख्याने वाऱ्या घालतायत आणि छान पैकी ते तुषार अंगावर पडतायत. राजा सुखावला आहे. दारावर पहारेकरी उभी आहेत, त्यांच्या हातामध्ये भाले आहेत. पहारेकरी उभी आहेत आणि 4 दासीकडे 4 दिशेला उभा राहून राजाला वारं घालतायत. तेवढ्यामध्ये दुपारच्या राजाला झोप लागली. झोप लागली आणि तेवढ्यात राजाला असं एक स्वप्न पडलं. शेजारच्या राजाने माझ्या राज्यावर स्वारी केली. मला सांगायचा दृष्टांत का आपल्या परमार्थिक सत्तेमध्ये जोपर्यंत प्रवेश होत नाही तोपर्यंत आपलं दुःख संपणार नाही. आता हे दुःख अखंड चालू आहे, अखंड दुःख चालू आहे. कारण का साधू संतांनी वर्णन केले, सुख पाता जवा पाडे म्हणजे जवसा एवढे. सुख पाता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. मला तर कधी कधी असं वाटतं कसा धीर धरलाय आपण या दुःखामध्ये.
या मनुष्य देहावर काय दिलं या देहाने आपल्याला, काय दिलं या संसाराने आपल्याला, काय दिलं मुलाबाळांनी आपल्याला. भरपूर केलं. आईच्या करवटीचा रुपया सुद्धा मुलाचा आहे. आपण जेवढं जेवढं केलं सगळं मुलांसाठी केलं. मुलांनी काय दिलं आपल्याला, काय मिळणार आहे त्यांच्याकडून आपल्याला. सगळं दुःख आणि दुःखच आहे. आपलीच मुलं देणार असं नाही, जगाचा न्याय असतो आहे. आज मुलगा म्हणतो बाबा तुम्हाला काय कळतं, मुलगी म्हणते आई तुला काय कळतं. म्हणजे आज ही मानसिकता आहे. काय दिलंय आपल्याच माणसाने आपल्याला, काय दिलंय, दुःखच दिलंय. म्हणजे दुःखातून निवृत्त करायचं असेल, नेमका परमार्थ कसा करायचा हे आपल्याला कळलं पाहिजे. मग राजाला स्वप्न असं पडलं की शेजारच्या राजाने माझ्या राज्यावर स्वारी केली आणि माझं राज्य हिरावून घेतलं. राज्य हिरावून घेतलं, पण मला पण या नगरामध्ये ठेवलं नाही. माझे सगळे वस्त्र काढून घेतले, म्हणजे अलंकार काढून घेतले, माझा टोप काढून घेतला. मला फक्त लज्ज रक्षणापुरती एक लंगोटी फक्त दिली आणि दुसऱ्या राज्यामध्ये हाकलून दिलं. राजाने युद्ध केलंय, दुसऱ्या राज्याने हिरावून घेतलंय. 4 दिवस पोटामध्ये अन्न नाहीये. राजाला स्वप्न आहे बरं का, लक्षात ठेवा. राजाला झोपेत पडलेलं स्वप्न आहे. दुसऱ्या राज्यामध्ये हाकलून दिला, अंगावर कपडे नाही, लज्जा रक्षणापुरती फक्त लंगोटी आहे. उन्हाचं ऊन मी म्हणतोय, सगळ्या उन्हाचे चटके अंगाला भासतायत, पोटात आगीचा डोंब उसळलाय आणि निदान पोटाची भूक तरी शमन करावी म्हणून राजा भीक मागू लागलाय. तो स्वप्नामध्ये भीक मागतोय, ओ देता का काही, माझ्या पोटामध्ये भूक लागली, मला देता का काही. पण जर दिलं कुणी काही तर माझ्याकडे घ्यायला सुद्धा काही नाही. कशामध्ये घेणार आहे, माझ्याकडे वस्त्र सुद्धा नाहीये. मी कशामध्ये अन्न जरी दिलं तर मी कशामध्ये घेऊ शकतो. मग त्याने आता पैशाच्या त्या काळी जे चलन असेल ते मागायला सुरुवात केली. देता का कोणी चाराणे, देता का कोणी आठाणे. आणि ते चलन त्याला मिळालं, तर ते चलन मिळालं का तो म्हणा आता कुंभारवाड्यात जातो आणि एक खापर खरेदी करतो. त्यांनी कुंभारवाड्यात गेलं, खापर खरेदी केलं, ते स्वच्छ धुतलं आणि आता भीक मागायला सुरुवात केली. द्या ना, मला पोटाला भूक लागली, मला काहीतरी द्या ना. कुठेतरी अन्नदान चालू होतं, त्या राजाला त्या खापरामध्ये भात मिळाला. पण आपल्या अनंत जन्माचे संस्कार असतात आणि ते संस्कार घेऊन आपण या जन्मामध्ये आपण जगत असतो. ज्या आपले ह्या जन्मामध्ये चांगले संस्कार आहेत ना, ते एका जन्माचे नाहीत, ते मागच्या जन्माचे संस्कार आहेत. ज्या आपल्यामध्ये वाईट संस्कार आहेत ना, ते वाईट संस्कार या काही जन्माचे नाहीत, ते मागच्या जन्माचे संस्कार घेऊन आपण आलोय. तो राजा आहे, मागच्या जन्माचे संस्कार काय, स्वप्नात सुद्धा संस्कार जागेत. तो म्हणतो इथं उन्हाला बसून कुठे खाऊ, जरा झाडाखाली बसून खाल्लं तर बरं होईल. सावलीला बसतो, बरं याच्यावर कुणी तूप दिलं तर बरं होईल. एका मारवाड्याच्या घरी गेला, मला तूप वाढा ना थोडं, मला नुसतं भात जाणार नाही. त्या मारवाड्याने तूप वाढलं, एका झाडाखाली बसला आणि आता झाडाखाली बसून भात खाणार. तेवढ्या 4-5 कुत्र्यांची कळवण अंगावर आली आणि कुत्री एकमेकांमध्ये एवढी काही भांडत होती. त्या कुत्र्याच्या मध्ये तो राजा सापडला. हातात खापर आहे, खापरामध्ये भात आहे, भातावर तूप वाढलेलं आहे. फक्त आता ते खाऊन घ्यायचंय आणि कित्येक दिवसाची भूक शमन करायची आहे. कुत्र्याची कळवण अंगावर आली. एका कुत्र्याने राजाच्या पायाचा लचका तोडला. लचका तोडल्याबरोबर रक्त बंबाळ पाय झाला. राजाच्या हातातलं खापर खाली पडलं, खापरही फुटलं, भातही मातीमध्ये मिसळला. राजा डकर आणून गेला. हाय रे दैवा, कोणत्या जन्माचं कर्म आहे, कोणत्या जन्माचं पाप आहे. आज मी भिकारी झालोय, मी भिकारी झालोय. शेजारच्या राजाने मला भिकारी केलंय. हातात आलेलं अन्न सुद्धा माझ्या पोटामध्ये गेलं नाही, माझ्या ओठापर्यंत गेलं नाही. कोणत्या जन्माचं कर्म मी भोगतोय, कोणत्या जन्माचं पाप मी भोगतोय. राजा रडतोय धाई म्हणून. आणि तेवढ्यात राजाला जाग आली. राजाला जाग आल्याबरोबर पहारेकरी शेजार आले, लगेच मुजरा करू लागले. ते 4 दासी होते ना, तेही राजा उठल्याबरोबर मुजरा करू लागल्या. राजा मात्र स्वप्नात रडत होता. राजा म्हणतोय ते खरं होय काय, हे खरं आहे. राजा काय म्हणतोय, मगाशी पाहिलं ते खरं आहे का, आत्ता पाहतोय हे खरं आहे. राजा विचार करू लागला. राजाचं मन कशात लागे ना. राजा म्हणतो ते खरं आहे का, हे खरं आहे. पण विचारायचं कुणाला, सगळ्यांना विचारतोय ते खरं का हे खरं. कारण का स्वप्नात भिकारी झालो ना आपण. स्वप्न सांगू का दुसऱ्याला, स्वप्नात भिकारी झालं तर स्वप्न सांगू का. आणि स्वप्नात जर लाख रुपयाची लॉटरी लागली तर लगेच सांगतोय. भिकारी झालेले सांगत नाही. राजाने तेच केलं, कुणाला सांगितलंच नाही स्वप्न काय पडले. राजाला म्हणायचं ते खरं का हे खरं, ते खरं का हे खरं. म्हणजे स्वप्नातला भिकारी खरा का मी आता राजा झालो हे खरं. नेमकं खरं काय या जगामध्ये.
आणि हो हे आता शोध आपल्याला लावायचं बरं का, जगामध्ये नेमकं खरं काय. मग आता स्वप्न जागा झाल्यावर मिथ्या होतं. स्वप्न कधी मिथ्या होतं? जागा झालं की मिथ्या होतं. पण आता डोळे उघडत ठेवून आपण जे स्वप्न पाहतोय त्या स्वप्नाचं काय करायचं? पाहतोय की नाही स्वप्न? मला पाहिलं असेल की नाही स्वप्न? माझ्या मुलाला इतकं शिकवायचंय, माझ्या मुलीला इतकं शिकवायचंय, माझ्या मुलासाठी अमुक करायचंय. स्वप्न पाहत नाही. डोळे झाकून एक स्वप्न पाहतो, उघड्या डोळ्याने एक स्वप्न पाहतो. मग ते स्वप्न खरंय का हे खरंय? राजा नुसता विचारतोय हे खरं का ते खरं, हे खरं का ते खरं. विचारायला सगळ्या ऋषी मुनींना विचारलं, पण कोणीच उत्तर द्यायला का उलगडा काय व्हायला, हे खरं का ते खरं. पण एक दिवस अष्टावक्र मुनी जीवनामध्ये आले. अष्टावक्र मुनींना विचारलं, मुनिवर्य सांगा हे खरं का ते खरं. तेही खोटं आणि हेही खोटं, तेही खोटं आणि हेही खोटं. ते खोटं कसं काय आणि हे खोटं कसं काय? एवढी गोष्ट आपल्याला समजली ना, आपलं दुःख संपलं. संपलं आपलं दुःख, त्या क्षणाला आपलं दुःख संपलं. तो दृष्टांत म्हणजे काय करमणूक म्हणून सांगत नाही, तुमचं मनोरंजन करायचं म्हणून सांगत नाही, किंवा तुम्हाला माहिती नाही म्हणून सांगत नाही. मला सांगायचं तात्पर्य काय, ते स्वप्न डोळे बंद करून पाहिले आणि हे स्वप्न डोळे उघडे ठेवून पाहिले. डोळे उघडे ठेवून पाहिलेलं स्वप्न हे खरं की खोटं? खरं की खोटं? अरे खोटंच आहे ना, हे बी खोटंच आहे. ओ जायचंय आपल्याला एक दिवस, सगळं टाकून जायचंय. किती स्वप्न पाहिली आपण, सगळी स्वप्न पाहिली आपण. मुलांविषयी पाहिली, मुलींविषयी पाहिली, अमुक असावं तमुक असावं, गाडी असावी, घोडी असावी, बंगला असावा, माडी असावी, सगळी स्वप्न पाहिली. पण येताना काय आणलं, जाताना काय न्यायचं? सांगा आता, हे स्वप्न आहे का सत्य आहे? ज्याला हे स्वप्न वाटतंय ना ते संत आहेत. म्हणून ते सांगतात ना, ये साथे आलिया ओळंगा शारंगरू नाही तरी संसारू जाईल रे. कौनाचे माय बाप कौनाचे वनगत मृग जडावत जायला गेला. तैसा स्वप्नवत संसार. अरे हा स्वप्न म्हणजे संसार म्हणजे एक स्वप्न आहे, डोळे उघडे ठेवून पाहिलेले स्वप्न. राजाने सांगितलं, राजा स्वप्नामध्ये तू भिकारी झालास, स्वप्नामध्ये तू भिकारी झाला, पण स्वप्न खरं आहे का खोटं? म्हणजे डोळे उघडे ठेवले, डोळे झोपेतून उठलं की ते स्वप्न खोटं आहे. पण डोळे उघडे ठेवून पाहिलेलं स्वप्न ज्याला आपल्याला खोटं वाटेल ना, हे पण जागृतीतलं स्वप्न आहे. ते स्वप्नातलं स्वप्न आहे आणि जागृतीतलं स्वप्न आहे. हे जागृत आणि स्वप्न ही स्थिती मागे टाकून आम्हाला परमार्थिक सत्तेमध्ये प्रवेश करायचा आहे. आणि तो प्रवेश करून दिला कुणी? जनक राजाला. अष्टावक्र मुनींनी 8 ठिकाणी वाकडा झालेला मुनी म्हणून अष्टावक्र मुनी म्हटलंय. आणि अष्टावक्र मुनी वाकडे का झाले? आईच्या गर्भामध्ये असताना वडील शास्त्राचा अध्ययन करत होते, संस्कृत मध्ये शास्त्राचा अध्ययन करत होते. आणि वडिलांचा अध्ययन करत असताना एक श्लोकाचा काना मात्रा उकार चुकला. शास्त्राचा काना मात्रा उकार चुकला संस्कृत मधला, त्याचा पूर्णपणे अर्थ बदलतो. एक काना मात्रा उकार चुकला आणि तो अष्टावक्र मुनींनी गर्भात असताना सांगितला. वडिलांना राग आला, म्हणजे पोटात असताना मला शिकवायला निघाला, बाहेर आल्याला काय करेल? म्हणजे तू मला शानपण शिकू नको, तू 8 ठिकाणी वाकडा होशील. 8 ठिकाणी वाकडं झाले. गर्भात असताना ज्ञान झाले, गर्भात असताना ज्ञान झाले आणि ते जनक राजाचे अष्टावक्र मुनी गुरु झाले. सांगायचं तात्पर्य काय, सद्गुरू काय करतात? आपल्याला या दोन्ही सत्ता बाद करून परमार्थिक सत्तेमध्ये जेव्हा प्रवेश करतो ना, तेव्हा जगच ब्रह्म आहे. जगात दुसरी वस्तू नाही, जगच ब्रह्म आहे याची अनुभूती तुम्हाला करण्यासाठी हा मनुष्य देह मिळाला आहे. पण आम्ही बाकी सगळे अनुभव केले, सगळे अनुभव केले, पण आमचे डोळे अजूनही उघडलेले नाहीत. साधू संतांना सांगावं लागलं, बाबा जागा हो, पण बाहेर जागा झाल्याचं नाटक करू नको, तुला आत जागा व्हायचंय, तुला आत जागा होशील ना. आत जागा होणं म्हणजे काय? ज्ञान प्राप्त करून घेणं. ज्ञान कोणामुळे प्राप्त होईल? अज्ञान जाऊन ज्ञान व्हायला पाहिजे, पण ज्ञान कोणामुळे प्राप्त होईल? ज्ञान एका सद्गुरु कृपेनं ज्ञान प्राप्त होईल. सद्गुरु कृपेनं. म्हणून सद्गुरु कडून अज्ञान जाण्याचं साधन काय आणि ज्ञान प्राप्तीचं साधन काय, ही गोष्ट आपल्याला कळाली पाहिजे. असा श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू गुरु कसा करावा? गुरु का दत्तात्रयाने 24 गुरु केले, पण 24 गुरु जरी केले, 24 गुरु केले तरी दत्तात्रय थांबले नाहीत, कारण त्यांना जो श्री गुरु मिळालाय ना, तो कोणता श्री गुरु मिळालाय?
आत्मज्ञानाची प्राप्ती करून देणारा. हो, जोपर्यंत आत्मज्ञानाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत गुरु करायचा थांबूच नाही. शास्त्र काय सांगतं? हो, जोपर्यंत आत्मज्ञानाची प्राप्ती करून देणारा गुरु भेटत नाही ना तोपर्यंत गुरु करायचा थांबूच नाही. आणि ज्या दिवशी तुमच्यातली वस्तू तुम्हाला तो दाखवेल ना, तुमच्यातली वस्तू बरं का, तुमच्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत एक वस्तू आहे, पण डोक्याचा केस सोडला ना वेदना होतात, पायाला ठेस लागली तर वेदना होतात. मेलेल्या माणसाला वेदना होतात का? मेलेल्या माणसाला जाळलं तरी वेदना नाही आणि मेलेल्या माणसाला तोडलं तरी वेदना नाही, कारण त्याच्यामध्ये ती शक्ती नाही. आणि आपल्याला केस सोडला तरी वेदना होतात, पायाला ठेस लागली तरी वेदना होतात. याचं कारण काय? की आपल्यामध्ये ती शक्ती ओतप्रोत भरलेली आहे. त्या शक्तीचा अनुभव करणं थांबणार आहेत का गडबडायला? जाणार माईक कुठे आहे? प्रवचन थांबून बोलायला मला माहिती. सांगायचं तात्पर्य काय आहे? तुमच्या मनाचा मोठेपणाचा येतो की तुम्हाला वारकरी संप्रदायामध्ये काही नियम आहेत हे तुम्हाला माहिती आहे. हा तुमचा खरंच, मला तुमचा खरंच अभिमान वाटतो. मग सांगायचं तात्पर्य काय आहे? परमार्थ म्हणजे काय? आपल्यातल्या शक्तीचा शोध घेणं म्हणजे परमार्थ आहे. आणि तो शोध जेवढे जेवढे संत या मृत्यू लोकांवर झाले तरी सगळ्यांनी त्या शक्तीचा शोध घेतला. त्या शक्तीला ब्रह्मशक्ती म्हणतात. जसं लाकडामध्ये अग्नी आहे, पण लाकडामधले अग्नीचं स्वरूप जे आहे ते सामान्य आहे. म्हणजे आता आपल्या घरामधला सोफा आहे ना, तो लाकडाचाच आहे, पण तुम्ही लाकडाच्या सोफ्यावर बसल्यावर त्यातला अग्नी कधी तुम्हाला भाजलाय का? भाजतो का अग्नी? मग लाकडामध्ये अग्नी नाही का? आहे, लाकडामध्ये अग्नी आहे, पण सोफ्यावर बसल्यावर तो अग्नी तुम्हाला भाजत नाही. याचं कारण काय? तर त्या लाकडामधल्या अग्नीचं स्वरूप हे सामान्य आहे. पण तो जर विषित जर झाला ना, तो अग्नी विषित जर झाला तर आपण बसू का त्याच्यावर? नाही. विषित जर झाला ना तर त्याच्या संपर्कामध्ये जो जो येईल त्याला तो जाळून टाकतोय. तसं आपल्यामध्ये त्या ब्रह्मशक्तीचं स्वरूप जे आहे ना ते सामान्य स्वरूप आहे. आणि सामान्य स्वरूप आहे म्हणून आपल्याला ती गोष्ट कळत नाही. म्हणून गुरुच्या मुखातून त्याचं विशेष ज्ञान व्हायला पाहिजे. विशेष ज्ञान ज्याला होईल ना तेव्हा आपल्यातली ब्रह्मशक्ती जागी होईल असं म्हणतात नाही. जीव त्या ज्ञानाबद्दल अज्ञानी आहे किंवा जीव झोपलेला आहे, त्या जीवाला जागा व्हायचंय त्या स्वरूपासाठी. त्या स्वरूपाबद्दल त्याला जागा करणारा कोणी जगतामध्ये आहे का? म्हटले हो आहे. हो, तो म्हणजे श्री गुरु आहे. कारण का गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे जैसे. तिथं श्री गुरु आहे, तिथं ज्ञान आहे, तिथं ज्ञान आहे, तिथं ज्ञान आहे, तिथं आत्मदर्शन आहे, तिथं आत्मसाक्षात्कार आहे. आत्मदर्शन आणि आत्मसाक्षात्कार म्हणजे काय? तर आपल्यामध्ये असणारी वस्तू, त्या वस्तूची अनुभूती करणं त्याला आत्मसाक्षात्कार असं म्हणतात. आपल्यामध्ये असणारा, कारण का प्रपंच आपल्या अनुभवाचा आहे. प्रपंचामध्ये जसा अनुभव आहे तसा परमार्थिक सत्यामध्ये जर आपला अनुभव नसेल तर तो परमार्थ अलीकडच्या तीरावरचा आहे. आम्हाला पलीकडच्या तीरावर साधू संतांनी परमार्थ जाऊन केला आहे. प्रत्येक साधू संतांनी अनुभूती सांगितलेली आहे. बाबा रे, माणसाचा जन्म मिळालाय ना तो फक्त त्या ब्रह्मशक्तीची अनुभूती करण्याकरता आहे. माणसाचा जन्म मिळाला ना तुझ्यातलं देवत्व जागर करण्याकरता तुला माणसाचा जन्म मिळाला आहे. तुझ्यातलं देवत्व आपल्यामध्ये ती शक्ती आहे, प्रभूची शक्ती आपल्यामध्ये आहे, पण तिच्याबद्दल आपण अनभिज्ञ आहोत, किंचितही कल्पना नाही म्हणून अज्ञानी आहोत. म्हणून अज्ञान जाण्याचं साधन सद्गुरूच्या मुखातून ज्ञान प्राप्त करून घेणं. ज्ञान कशामुळे होतं? ज्ञान नामामुळे होतं. त्याला अनुग्रह म्हणा, त्याला महावाक्य म्हणा. कारण का महावाक्याचे निनावे गुरु कृपेचे निठावे, माता हात ठेविला नव्हे थापटेला जायचा. म्हणून ज्याला हे ज्ञान होतं ना त्याला कळतं, त्याला हे कळतं. तसं पाण्यावर, समुद्रावर किती लाटा जरी आल्या, समुद्रावर किती जरी लाटा आल्या तरी समुद्राला माहिती नाही की माझ्यावर किती लाटा येतात. त्या समुद्रातूनच समुद्रावर लाटा येतात. तसं आमच्या आत्मस्वरूपावर आलेल्या लाटा, हो तसं जीव ही एक आलेली लाट आहे. पण लाट जशी समुद्रामध्ये विरते ना तसा तो जीव त्या परमात्मा स्वरूपामध्ये विरून जावा त्यानं. मग त्याला कळतं अरे हे जग नाशिवंत आहे,
देह नाशिवंत आहे, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ साधू सावधान. अरे जग नाशिवंत आहे, दिसणारी वस्तू ही नाशवान आहे, पण या जगात फक्त मी सत्य आहे, फक्त मीच सत्य आहे. साधू संत तर सांगतात, अरे जगामध्ये फक्त ब्रह्म भरलेला आहे, पण आमची बुद्धी तिथपर्यंत, बुद्धीची लेवल आमची तिथपर्यंत नाही. हो, साधू संत सांगतात जगामध्ये माणूस नाहीच, हो सगळीकडे देवच आहे, पण आम्हाला ती गोष्ट कळत नाही. कारण मग आम्ही तर म्हणतो मग सगळीकडे देवच भरलेला आहे, तर मग आम्हाला सुखही होतंय, आम्हाला दुःखही होतंय, आम्हाला तर सुखा दुःखाच्या लाटामध्ये आम्ही हुरपळून निघालोय, मग आम्ही देव कसे? आम्ही सुख दुःखाच्या लाटामध्ये हुरपळून निघालोय, मग आम्ही देव कसे? शास्त्र तेही सांगतं, शास्त्र सांगतं, अरे साधू संतांनी सांगितलं तो आजातवाद सांगितला, जग नाही ब्रह्म आहे. आणि आम्ही तर म्हणतो अरे जग आम्हाला दिसतंय, जग हे सुख दुःखाचे चटके देत आहे, आम्ही नाही कसं म्हणायचं? त्यासाठी शास्त्र सांगतं, अरे जग झालंय, जग झालंय, पण ज्ञान जर झालं ना तर जग राहत नाही. हो, ज्ञान जर झालं तर जन नोहे अवघा जनार्दन, जग नाहीच जनार्दनच आहे, ही शास्त्राची अनुभूती आहे. आणि हे शास्त्र श्रवण केल्याशिवाय आमच्या ठिकाणी मोक्षत्व प्राप्त होत नाही. म्हणजे आम्हाला मोक्षाची इच्छा व्हायला पाहिजे. सांगा तुमच्यापैकी कोणाकोणाला मोक्षाची इच्छा आहे? तुमच्यापैकी सगळ्यांना आहेच, सगळ्यांना. हो, मोक्ष म्हणजे सुखरूपता. फक्त मोक्षाचा मार्ग आपल्याला माहिती नाही, पण तुमच्यापैकी कुणाला वाटतं मला सुख नको म्हणून? सुख असं सगळ्यांना वाटतं. हो, सुख म्हणजेच मोक्ष आहे. 4 पुरुषार्थ सांगितले, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. हो, या मोक्षाची इच्छा प्रत्येक पुरुषाला आहे. प्रत्येक पुरुष म्हणजे मी याला स्त्री किंवा पुरुष म्हणायचं नाही बरं का, कारण का हो सगळे जण आपण मोक्षासाठी जन्माला आलोय. मोक्ष म्हणजेच पुरुषार्थ आहे. पण 4 पुरुषार्थ जे सांगितले, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. धर्म नावाचा पुरुषार्थ जो आहे तो 4 बोटांनी आपल्याला करता येतो. 5 बोटाने आपण धर्म करू शकतो, ते काही सांगायची गरज नाही. दारामध्ये भिकारी आला तर आपण 5 बोटाने त्याला काहीतरी देऊ शकतो. ही गोष्ट आपल्याला कळते. किंवा रस्त्याने एखादी जाताना पंगत पाहिली तर आपल्यामध्ये तेवढं आपल्याला कळतं की या पंक्तीला जीव घातला पाहिजे. हा धर्म प्रत्येकाला कळतो. अर्थ म्हणजे पैसा, ते प्रत्येकाला कळतो. धर्म अर्थ काम तोही प्रत्येकाला कळतो, पण मोक्ष नावाचा पुरुषार्थ आहे हा प्रत्येकाला कळत नाही. म्हणून म्हणा तुमच्यापैकी मोक्षाची इच्छा कुणाला आहे? तुम्हाला सुखाची इच्छा आहे, पण मोक्षातच सुख आहे हे आपल्याला माहिती नाही. सुखाची इच्छा प्रत्येकाला, पण आपला सुखाचा मार्ग मात्र चुकलेला आहे. जिथं जे नाही तिथं ते आपण पाहायला चाललोय. जिथं ती गोष्ट तिथं कधीच सापडणार नाही. प्रपंचामध्ये सुख सापडणार आहे का? पण जिथं जी गोष्ट नाही तिथं ते आम्ही शोधतोय, म्हणजे प्रपंचामध्ये शोधतोय. पण साधू संतांनी जर सांगितलं संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ, आणि ज्याचं मूळच दुःखाचं आहे त्याला सुखाची फळ येतीलच कशी? हो, मूळच ज्याचं दुःखाचं आहे त्याला सुखाचं फळ कधीच येणार नाही. पण सुख मात्र, सुखाची इच्छा मात्र प्रत्येक जण करतोय. प्रत्येकाला सुखच पाहिजे, मला नाही की दुःख व्हावे. ऐसे न कोणी भावेची पण त्या जीवाला वाटत नाही मला दुःख व्हावं. पण सुख मात्र कुठे आहे हे मात्र आपण शोधत नाही. सुख कुठे आहे? अरे मोक्षाचं सुख आहे, त्यालाच पुरुषार्थ असं म्हटलंय. हो, पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन ये आपल्या हाती, रिगाला भक्ती बनती जगात येत. माझे ज्ञानोबा तुकोबाई यांनी पुरुषार्थ वाटलाय जगाला. मोक्ष नावाचा पुरुषार्थ जगाला वाटलाय. पण आम्हाला सुखाची इच्छा आहे, पण आम्हाला मोक्षाची इच्छा नाही. आणि मोक्ष सुखाशिवाय, सुख हे मोक्षाशिवाय तुम्हाला मिळणार नाही. म्हणून तो 4था पुरुषार्थ आहे ना, तुम्हाला मनानं नाही करता येणार. तुम्हाला कुणाची तरी शरणागती पत्करावं लागेल. आणि माणसाचा जन्म हा फक्त मोक्षा करताच आहे. आणि जर ह्या जन्मामध्ये ती गोष्ट मिळालीच नाही ना तर परत कधीच नाही बरं का. मोक्ष म्हणजे काय? स्वरूपामध्ये लीन होणं. हो, जसं 3 मिठाचे खडे समुद्राच्या काठावर फिरायला निघाले. 3 मिठाचे खडे समुद्राच्या काठावर फिरायला निघाले आणि तिघांनी असा विचार केला की अरे समुद्र किती खोल असेल रे. तिघांमध्ये 3 मिठाच्या खड्यामध्ये चर्चा चालली बरं का. समुद्र किती खोल असेल रे. एक जण म्हणतो त्यात काय अवघड आहे, मी आता उडी मारतो. हो, आणि आता तुला लगेच सांगायला येतो समुद्र किती खोल आहे ते. एखादी मारली उडी, आता एक वरती सांगायला, पण दुसरे 2 जण वरती वाट बघतात. का बरं येत नाहीये, का बरं येत नाही. त्या दोघांमधला एक जण काय म्हणतो, आता मी जातो समुद्रामध्ये उडी मारतो, समुद्र किती खोल आहे हे पाहतो. त्या पहिल्याला पण घेऊन वरती येतो, दुसऱ्याने पण उडी मारली.
आता तिसरा वरती एक जण राहिलाय, एक जण वरती राहिलाय, दोघं जण समुद्राची खोली पाहायला गेले. हा काय म्हणतो, का बरं ते दोघं जण येत नाहीत? आता मी पण उडी मारतो, समुद्राची खोली पाहतो आणि त्या दोघांना घेऊन वरती येतो. तिसऱ्याने उडी मारली. आता सांगा हे तिघ जण समुद्र किती खोल आहे हे पाहिल्यावरती कधी येतील? येतील का? नाही येणार. कारण का त्याचं स्वरूप काय? त्याची उत्पत्ती समुद्रामध्ये आहे. हो, म्हणून म्हणले मिठाचा बाप समुद्र आहे. मिठाची उत्पत्ती समुद्रामध्ये, तशी आपली उत्पत्ती कुणामध्ये? आपल्याला वाटतं आई वडिलांकडून नाही. हे व्यावहारिक सत्याचं बोलणं आहे. हो, हे हा व्यवहार आहे. आपल्याला वाटतं आपण आई वडिलांपासून जन्माला आलो, पण नाही. आपल्याला जन्माला घालणारा कोण आहे त्याचा शोध घ्या. या विश्वाच्या मुळाशी कोण आहे की ज्याच्यामुळे झाडाचं पान हलतं? या विश्वाच्या मुळाशी कोणती शक्ती आहे की ज्याने वारा वाहतो? या विश्वाला चालवणारा कोण आहे जो आम्हाला झोपेतही जिवंत ठेवतोय? झोपेत जिवंत का मरताय? जिवंत आहे. हो, झोपेत जिवंत आहे. झोपेत जिवंत नाही. तुमच्या घरात 25-50 पोत्याची थापी लावली ना, त्याच्यामध्ये सुद्धा ती ज्वारी जिवंत आहे. तुम्ही जिवंत आहे त्यात काय नवल? तुमच्या घरात 50 पोत्याची ज्वारीची, गव्हाची, हरभऱ्याची पोती लावलीत ना, थप्पी लावली ना, त्याचा एक कण जिवंत आहे. फक्त पिरून बघा. जिवंत आहे म्हणूनच आलाय ना. हो, मग तुम्ही जिवंत का नाही राहिले? झोपेत जिवंत. मग तुम्हाला झोपेत जिवंत कोण ठेवतो? कोणी ठेवलं तुम्हाला जिवंत? तुम्ही राहिला जिवंत. कोण श्वास चालवतो? असं आहे का? हे 500 रुपये घ्या, आम्ही आज दिवसभर खूप दमलोय. हे 500 रुपयाचा गडी लावा, आम्ही निवांत झोपतो आणि आमचा श्वास रात्रभर चालवा. असे काय? गडी चालवतो का? एखादा 1500 रुपयाचा गडी लावून श्वास चालेल का? का बरं नाही चालणार? का ती शक्ती तुमच्यामध्ये स्वयंभू आहे. मग ही सगळी क्रिया कुणामुळे होते याचा शोध म्हणजे विश्वाच्या मुळाशी आपल्याला जायचे. ही क्रिया कुणामुळे? नाकाच्या शेंड्यापासून. बरं, सगळ्यांचं चालू आहे ना? चालू आहे ना? का कोणाचा श्वास चालू नाही? आता श्वास प्रत्येकाचा चालू आहे. नाकाच्या शेंड्यापासून बिंबीच्या डेटापर्यंत एक अर्धा मीटरची पोकळी आहे. त्या पोकळीमध्ये नेमकं काय आहे? आपला श्वास, आपला बाहेरचा आत आला आणि आतला बाहेर पडला, बाहेरचा आत आला, आतला बाहेर पडला आणि परत बाहेरचा घ्यायचा आतमध्ये बंद झाला. आपला विषय संपला. है की नाही? आपला विषय संपला. साधू संत काय सांगतात? साधू संत काय सांगतात की बाबा ही शक्ती तुमच्यामध्ये ऑटोमॅटिक आहे. मग ही ऑटोमॅटिक ही यंत्रणा चालते कशी? याचा सूत्रधार कोण आहे? हो, या यंत्रणेचा नेमका सूत्रधार कोण आहे हे शोधायला नको आपल्याला? अरे सगळं करतो तो देव करतो. राहतो कुठे? तुमच्यामध्ये राहून तुमचा श्वास चालवतो. तुमच्यापासून वेगळा तो राहू शकत नाही. आणि ज्या वेळेला तो तुमच्यापासून वेगळा होतो तेव्हा आपण चौघांच्या खांद्यावर असतो. तो तुमच्यापासून वेगळा होतो ना, एक क्षणभरही नाही. हो, म्हणून म्हटलं साखर आणि साखरेची गोळी याच्यामध्ये अंतर कसं मोजावं लागेल? साखर आणि साखरेची गोळी यातलं अंतर कसं मोजायचंय? कापड आणि कापूस याच्यातलं अंतर कसं मोजायचंय? हे तसं अंतर नाही. कापडच कापूसच कापड झालाय. गोडीच साखर आहे. त्यांच्यामध्ये तसं अंतर नाही ना. तसं देव आणि आपल्यामध्ये अंतरच नाही. अंतर नाहीच. पण हे अंतर नाही, स्वयंभू तुम्ही देवच आहात. ज्या दिवशी कळेल ना त्या दिवशी तुम्हाला कळेल मरण मला नाही. मग तुकोबाने कसं सांगतात? मरण माझे मरून गेले. मरणालाच मारून टाकलं की नाही तुकोबाने? मरण कसं मरतं? मरणाला कसं मारायचं? मरणारा कळला पाहिजे, फिरणारा कळला पाहिजे, कुठे जात नाही येत नाही तो कळला पाहिजे. मग कळेल मरणारा कोण आहे. हो, मरणारं शरीर आहे. मरतय काय हे? ह्याला जाळतात का तुम्हाला जाळतात? तुम्हाला जाळतात. तुम्ही तर आधीच बाहेर पडतात. आता समजा मी बोलता बोलता गेले, तुम्ही काय म्हणतात? विजयताई गेले. आम्ही इथं बसलेलं कोण आहे? म्हणजे मर आहे. ताई कुठे गेल्या? आणि कुणी कुणी पाहिल्या जाताना जाताना कुणी कुणी पाहिल्या? पाहिलं ना? तुमच्या समोर गेले मी. घाबरत नाही मी मरणाला, तर मरण मला नाही. मी अमर आहे. मरेल तर हे शरीर मरेल. मी तर मरायच्या अगोदर बाहेर पडणार आहे. बरं का? आपल्याला शरीर मरायच्या अगोदर ब्रह्मांडातून आपल्याला बाहेर पडायचंय. मग कुठून बाहेर पडायचंय आणि कसं मरायचंय हे साधू शिकवणार आहे.
स्तोत्रीय ब्रह्मनिष्ठ कृपाळू म्हटले की नाही? ते का म्हटलंय? कुणी पण नको आला कीर्तनकार घातली तुम्ही तिकडं आम्ही इकडं, असलं नाही चालत. इथं समोरासमोर क्रिया करून दाखवणारा पाहिजे. हात वय हे तुझं शरीर आहे, शरीरापासून तुम्ही वेगळे आहात. पण म्हटलं पाय गेला ना तरी आम्ही जिवंत आहे, हात गेला तरी आम्ही जिवंत आहे, डोळे गेले तरी आम्ही जिवंत आहे, कान बहिरे झाले तरी आम्ही जिवंत आहे. त्या सगळ्या शरीरापासून आपण वेगळे आहेत ना. मग आपलं वेगळे पण आपल्याला सिद्ध कसं करता येईल? हो, वस्तूपासून वस्तू सिद्धच आहे. वस्तू प्राप्तीचा विषय वस्तू सिद्धच आहे, आत्मा सिद्धच आहे. पृथ्वी निराने भरली आहे परी पायावळी विन प्राप्ती नव्हे, पण आत्मा स्वयं सिद्ध आहे. गुरुकृपाला आहे ते प्राप्त. गुरुकृपेशिवाय तुमचं स्वरूप तुम्हाला कळणार नाही. म्हणून मरतय कोण? हे पंचमहाभूताचं शरीर आहे. आप, तेज, वायू, पृथ्वी आणि आकाश या 5 तत्वाचं हे शरीर बनलंय. या शरीर 5 तत्व, या सगळ्या जगामध्ये फक्त 5 तत्व आहेत. या ग्रंथातही फक्त 5 तत्व आहेत. या मोबाईल मध्ये सुद्धा थोडीच 5 तत्व आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा आहे आप, तेज, वायू, पृथ्वी आणि आकाश. तुमच्यामध्ये तुम्ही कोणताही तुम्ही कोणतंही हे हार जरी घेतला ना तर हारातही 5 तत्व आहेत. सगळ्यामध्ये फक्त 5 तत्व आहेत. पण ती शक्ती मात्र वेगळी आहे. म्हणून मरणारं शरीर आहे. मग 84 शरीर जर इथं मरतं, हे फिरतय कोण? मग 84 लक्ष येऊन कोण फिरतय? या देहामध्ये अजून एक देह आहे बर का. या देहामध्ये अजून एक देह आहे. तर तुम्हाला जड जाईल थोडस. त्याला धर्म आणि धर्मी असं म्हटलंय. धर्म आणि धर्मी असं म्हटलंय. समजा हा डोळा आहे. डोळाचा धर्म काय? पाहणं आहे की नाही. कानाचा धर्म काय? ऐकणं. पण ज्याला तुम्ही डॉक्टरांकडे जातात, तुम्ही म्हणता डॉक्टर साहेब मला जरा ऐकायला कमी येते. डॉक्टर हा तुमचा सुपासारखा भाग पाहतात, आत पाहतात. तुम्हाला ऐकायला येत नाही ना, कानानेच ऐकायला येत नाही ना. मग कान म्हणजे हा वरचा सुपासारखा भाग आहे का आतमध्ये काही आहे? काय पाहतात डॉक्टर? आतमध्ये पाहतात. मग जे तुमचं ऐकण्याचं श्रवण इंद्रिय आहे ना, त्याचं हा कान नावाचं घर. या घरात कान राहतो, या घरात डोळा राहतो. कारण काही ना डोळे आहेत पण दिसत नाही. म्हणजे घर आहे पण घरामधलं ती इंद्रिय ते चालत नाही. म्हणून म्हटलं हे घर आहे. पण या घरामध्ये जी देवता आहे, जी ब्रह्मशक्ती आहे, त्या ब्रह्मशक्तीचा अनुभव आम्हाला करायचा आहे. म्हणून या देहामध्ये अजून एक देह आहे, त्याला सूक्ष्म देह असं म्हणतात. तो हा देह पडल्याबरोबर तो सूक्ष्म देह बाहेर पडतो. आणि तो सूक्ष्म देह म्हणजे वासनामय देह म्हणतात, त्याला लिंग देह असं म्हणतात. तो लिंग देह दिसत नाही. हा पंचमहाभूताचा आहे आणि तो अपंचीकृत पंचमहाभूताचा आहे. बरोबर. हा पंचमहाभूताचा आहे, तो अपंचीकृत पंचमहाभूताचा आहे. आणि तो अपंचीकृत पंचमहाभूताचा देह वासनामय देह त्याला म्हटले. जशी वासना तसा ते शरीर, तसा देह शोधतो आणि त्या देहामध्ये प्रवेश करतो. मला सांगायचं काय? मरणार हे शरीर, फिरणारा सूक्ष्म देह. पण आम्ही कुठे जात पण नाही आणि येत पण नाही, असं आमचं तत्व आहे. ते म्हणजे मी आत्मा ब्रह्म आहे. हा बोध जोपर्यंत गुरुच्या मुखातून होत नाही, गुरुच्या मुखातून तो बोध व्हायला पाहिजे. मी आत्मा ब्रह्म आहे हा बोध ज्या दिवशी होईल ना, तेव्हा मला मरणच नाही. मला मरण नाही बरं का. तुम्हाला कुणालाच मरण नाही, मला एकट्याला नाही, तुम्हाला कुणालाच मरण नाही. कारण का तुम्ही ब्रह्म आहात, तुम्ही देवच आहात. देवाला कुठं मरण असतं का? ब्रह्माला कुठं मरण असतं का? आत्म्याला कुठं मरण असतं का? पण ती आत्मशक्ती आमच्यामध्ये जागी होईल आणि ती शक्तीच मी आहे. तो मी, तो मी, तो मी, तो मी. त्याच्यासाठी गुरुच्या मुखातून ते महावाक्य कानावर पडावं लागतं, ध्यान करावं लागतं. या डोळ्यांनी नाही, या डोळ्यांपेक्षा अजून एक डोळा तुमच्यामध्ये आहे, त्याला दिव्य दृष्टी म्हणतात. ती दृष्टी हे डोळे बाहेर पाहतात आणि गुरुने दिलेली दृष्टी आत पाहते. तुम्हाला आत पाहायचंय, शोधायचं ना तुम्हाला. आधी आतला शोधावं लागेल ना. तुम्हाला आतली वस्तू शोधायची, आतली शक्ती शोधायची आहे. जिला देव म्हणतात, जिला आत्मा म्हणतात, जिला ब्रह्म म्हणतात, ज्याला चैतन्य म्हणतात. पण हे डोळ्यांनी ती दिसणार नाही. ह्या डोळ्यांनी बाहेर असं पाहायचं आणि अशी दृष्टी गुरुकडून मिळवायची की त्या दृष्टीनं तुम्हाला आत पाहायचं. म्हणून म्हटलं हे नरा आत बघ जरा, जीव हा खरा नोहे ही माया, तू बुद्धी दर्पणी ब्रह्म रवीची छाया. जसा सूर्य आणि सूर्याच्या किरण जशी वेगळे नाही, तसा देव आणि तू वेगळा नाहीस. याच्यासाठी तुम्हाला परमार्थ म्हणजे काय? लांगाले पण नाही. वडाची साल पिपळाला करून तुम्हाला लावणं म्हणजे परमार्थ नाही.
तुमचा जीवपणा ज्याने बाद होतो आणि तुम्हाला ब्रह्मशक्तीची अनुभूती ज्यावेळेला येते, कारण तुम्ही ग्रंथ शोधा, तुम्ही शोधा ग्रंथामध्ये याच्याशिवाय काहीच नाही सांगितलेलं. कारण दुसरं सांगणं म्हणजे अवांतर सांगणं आहे. दुसरं सांगणं म्हणजे अवांतर सांगणं आहे. आणि परमात्माची मेन योजना काय, मूळ उद्देश काय, जीवाला ब्रह्मस्वरूपाशी एकाकार करणं हा शास्त्राचा उद्देश आहे. पण हे सांगायला 1 तास पुरत नाही. 1 तासामध्ये हा विषय होणारा नाही. मी म्हणते माझ्या वयाची 29 वर्ष मी याच्यामध्ये घातली, पण तरी सुद्धा अजून ह्याच्यामध्ये काहीतरी ज्ञानेश्वरी अजूनही काहीतरी मला शिकवत राहते. ज्ञानेश्वरी ज्ञानोबा आहे, ज्ञानेश्वरीतून अजूनही काहीतरी मला सांगत राहत आहे. म्हणजे तुम्ही जितकं ज्ञान घ्याल ना तितकं ते कमीच आहे. आयुष्यभर विद्यार्थी राहावं आणि शास्त्र श्रवण करून संतांच्या मुखातलं शास्त्र अखंड श्रवण करावं आणि आपली परिपक्व दिशा प्राप्त करून द्यावी. परिपक्वता म्हणजे मी कोण आहे याचा विचार करून मला माझ्या स्वरूपामध्ये जायचंय, याच्यासाठी कोणतं चिंतन केलं पाहिजे. त्या चिंतनानं मी जसं मीठ समुद्रामध्ये पडले की समुद्राशी एकरूप होतं, तुम्ही म्हणू शकत नाही किंवा मिठाचा हत्ती केला, मिठाचा घोडा केला, मिठाचा उंट केला, मिठाचा हत्ती केला, वाघ केला आणि सगळे प्राणी समुद्रावर आंघोळीला गेले, त्या आंघोळ परत येतील का? नाही, काही येणार नाही. तुम्ही असं म्हणू पण शकत नाही की ते वाघ मेला, इथं सिंहाने जीव दिला, इथं उंट वाहून गेला, असं तुम्ही म्हणू पण शकत नाही. कारण का ते एवढं एकरूप आहे मीठ त्या सागराची, तसं आपण त्या ब्रह्मस्वरूपाशी एवढं एकरूप आहे, पण आपण एकरूप होत नाही आणि म्हणून दुःख आहे. म्हणून दुःख आहे. म्हणून एकरूप होण्यासाठी जी साधन आहे, एकरूप होण्यासाठी जे चिंतन आहे, ते चिंतन गुरु मुखातून श्रवण करावं लागतं. गुरुने समोर बसून ध्यान कसं करायचं, वृत्ती अंतर्मुख कसं करायची. आम्ही वृत्ती जर अंतर्मुख झाली ना तर वृत्ती सुद्धा तिथं राहते, पण ती बाधित होते. ती वृत्ती कशी बाद होते आणि जीव हा परब्रह्म स्वरूप कसा होतो याचं सगळं चिंतन ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे. पण आम्हाला ज्ञानेश्वरी न सांगता आम्हाला अवांतर सांगितलं जातं. पण आपल्याला महावाक्य कोणीतरी सांगायला पाहिजे. अवांतर किती जरी सांगितलं तरी तृप्ती होत नाही. पण तृप्ती होण्यासाठी जेवण करायचं असेल तर काय करावं लागेल? भाजी पोळी भात वरण, भाजी पोळी भात वरण जप करा, खायचं नाही. आणि ढेकर द्या, बघू येतोय का ढेकर? नाही येणार. जप करून किंवा पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत तुम्हाला जे आवडतात ते पदार्थ लिहून काढा आणि वाचून पोट भरा. जमेल का? नाही. जसं जेवण हा विषय प्रत्यक्ष कृतीचा आहे आणि प्रत्यक्ष कृती करून 4 घास पोटावर ढकलावे लागतील तेव्हा आतून ढेकर येईल. जसं जेवण हा विषय जसा प्रत्यक्ष कृतीचा आहे तसा परमार्थ विषय प्रत्यक्ष कृतीचा आहे. ती कृती कुठेतरी शिकवायला पाहिजे आम्हाला. पण आज सांगणारे जर वाढले बर का, सांगणारे वाढलेत. मी तर सांगू का, कीर्तनकाराचे कारखाने आहेत, अध्यात्म ज्ञानाचा कारखाना कुठेच नाही. अध्यात्म ज्ञान म्हणजे अंतकलेचे अधिकारी. हा अंतकलेचा अधिकार तुम्हाला प्राप्त व्हायला पाहिजे आणि अधिकार फक्त श्री गुरु कृपेने प्राप्त होतो. म्हणून आज खऱ्या अर्थानं हे आत्मज्ञानाबद्दल सांगायचं जर म्हटलं तर आपण ज्ञानाबद्दल काही बोलू शकतो, ज्ञानाबद्दल आपण सांगू शकतो, पण ब्रह्मज्ञानाबद्दल बोलता येईल पण ब्रह्माबद्दल बोलता येत नाही असं आमचं स्वरूप आहे. म्हणून आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे सांगायचा उद्देश काय, आजची जी प्रवचनाची सेवा आहे ही कैलासवासी सौभाग्यवती सत्यभामा फक्कड राऊत यांचं प्रथम पुण्यस्मरण, त्यांच्या मागे त्यांचे पती श्री फक्कड बाळासाहेब राऊत, बाबासाहेब राऊत, त्यांचा मुलगा संदीप फक्कड राऊत, कुलदीप फक्कड राऊत, प्रदीप फक्कड राऊत आणि मुलगी पुष्पा सचिन नडगी, असं 3 मुलं आणि 1 मुलगी. आणि मला वाटतं फक्कड बाबासाहेब राऊत यांना पण हे सगळे जण मिळून 5 भावंड, असं खूप मोठं कुटुंब आहे. पण या खूप मोठ्या कुटुंबात सुद्धा डोक्याला केस आहे तेवढी जरी माणसं असली तरी आम्हाला वाचवणार या जगामध्ये कोणीच नसतं. 1 दिवसाचा फक्त आजार झाला, 1 दिवसाचा फक्त शुगर वाढली, 1 दिवस ऍडमिट केलं आणि 1 दिवसामध्ये त्यांनी एवढीची यात्रा संपवली. वस्तीपाता फार सहज ती गोष्ट झालेली आहे, फार सहज. दीर्घकाळाने आजारी पडलं तर माणसं मरण मागतात, त्यांना मरण मिळत नाही. पण ही आई 1 दिवस फक्त आजारी पडलेली आहे. पण या आईनं आपल्याला जन्माला घातलं म्हणून आपल्याला जग पाहायला मिळालं. या आईनं तिच्या आपण जन्माला आलो, आईची कुश पवित्र केली, आईच्या पवित्र कुशीमध्ये जन्माला आलो. कारण हे जग निर्माण करत असताना भगवंताला सहाय्यक कोण झाला असेल तर तुम्ही आम्ही झालो. जग निर्माण करत असताना
हो 9 महिने 9 दिवस आईच्या पोटात वाढतोय ना, त्याशिवाय आपला जन्म होत नाही. पण भगवंताला खरंच सहाय्य कोण असेल जगदोत्पत्ती करता तर ती आई आहे. आईचे अनंत उपकार आहेत. पण एका आईने जन्माला घातलं, एका आईने जन्माला घातलं, पण दुसरी आई आपल्या जीवनामध्ये यावी. दुसरी आई कोणती आहे? एक आई जन्माला घालते आणि एक आई जन्म मनाच्या फेऱ्यातून सोडवते. म्हणून 1400 वर्षाच्या स्तरीत सांगदेव त्या 7 वर्षाच्या मुक्ताईला आई म्हणून हाक मारतात. आज माझा खरा जन्म झाला, सांगदेव म्हणे आज जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. आपला खरा जन्म झाला आपल्या आईचा उदरातून. पण जन्म मरण सोडवणारी एक आई ती म्हणजे गुरुमाऊली. ती गुरुमाऊली आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत आपल्याला मार्गदर्शन करत नाही तोपर्यंत आपलं अज्ञान जात नाही, आपली भ्रांती जात नाही, आपला भ्रम जात नाही. आणि भ्रम जात नाही, अज्ञान जात नाही तोपर्यंत ज्ञान प्राप्त होत नाही. आणि ज्ञान जर प्राप्त झालं तर मी कोण आहे याचा शोध तुम्हीच घ्यायचा आहे. कारण काही दाखवायची वस्तू नाही. कसं बोटानं दाखवू तुला जे अनुभव गुरुच्या बोला, किंवा हाती द्यायचे पदार्थ दृष्टी दावीचे साक्षात तैसा नोहे का परमार्थ. हेही सद्गुरुनाथ प्रबोधी सत्शिष्या हातावर देता यावा. तसं काही देव हातावर देता येत नाही, बोटानं दाखवून तसा देव बोटानं दाखवता येत नाही. पण ती वस्तू मात्र तुझ्यामध्ये ओतप्रोत पडलेली आहे. ही गुरुच्या महावाक्यानं ती गोष्ट मात्र आपल्याला ओतप्रोत त्याचं यथार्थ ज्ञान ही गुरुच्या महावाक्यानं व्हायला पाहिजे. आणि म्हणून या आईच्या पोटी जन्माला आलो. खरंच आईच्या उत्तरातून उत्तराई व्हायचं असेल तर आपल्याला नरदेहाचं महत्व कळावं. ज्या आईने जन्माला घातलं ना, ज्या आईने जन्माला घातलं त्या आईचे कुस पवित्र करायचे असेल तर खऱ्या अर्थानं आपल्याला गुरु कळावा, आपल्याला नाम कळावं, आपल्याला माळ कळावी, आपल्याला शास्त्र कळावं. आणि ज्यावेळी या सगळ्या गोष्टी कळतात ना तेव्हा कुठेतरी तो सद्गुरु आपल्याला एका उंच जागेवर बसवणार आहे. उंच जागेवर बसायचंय की जिथं यमाचा सुद्धा हात पुरणार नाही असं माझं स्वरूप आहे. जगा काळ खाईल आम्ही माथा दिला पाहिजे. काळ जगाला खाईल, मी मात्र वेगळा आहे, मी वेगळा आहे. ते आपल्याचं वेगळं पण आपण सिद्ध करायचंय. तो आपला अनुभव आपण करायचा आहे. आणि आपला आपण अनुभव ज्या वेळेला आपण करू ना त्यावेळेला एक अलौकिक असं शास्त्र तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये उगम पावणार. शास्त्र आपल्या आतमध्ये उगम पावतो आणि शास्त्र बोलतं. रेडा बोलला ना, रेडा वेद बोलला, आपण माणसं आहेत. आपल्याला शास्त्राचा जर गंध नसेल ना तर साधू संत सांगतात नाही तरी काही थोडी श्वान शुकरी बापुडी. जन्माला आला हेला पाणी वाहता वाहता मेला अशी आपली गत होऊ नये म्हणून एक आई आपल्यातून गेलेली आहे. तसं पाहायला गेलं तर 3 मुलं आणि 1 मुलगी, 3 मुलं आणि 1 मुलगी. आणि पूर्वीचा प्रपंच असा ओढग्रस्तीचा प्रपंच होता. आता सगळ्या सुखसोयी आहेत. पण पहिली मुलं मोठी करायची म्हणजे आतोनात कष्ट करावे लागायचे. त्याने आतोनात कष्ट करून 4 मुलं वाढवली. अत्यंत मायाळू आणि प्रेमळ असणारा स्वभाव. पण जे जगाला आवडतं ते देवाला आवडतं बरं का. जे जगाला आवडतं ना ते देवाला आवडतं. अशा पद्धतीनं आईचं वय नसताना सुद्धा या इहलोकातून त्यांनी यात्रा त्यांना संपवावी लागली. आणि म्हणून शास्त्र सांगतं आई स्वामी तिन्ही जगांचा आई विना विकारी. डोंगराआड गेलेला माणूस परत येतो, गावाला गेलेला माणूस परत येतं, पण मातीआड गेलेला माणूस परत कधीच येत नाही. म्हणजे एक आई आपल्यातून निघून गेली. पण जरी देहाने गेली पण आठवणीने जर पाहिलं ना, आठवणीने मात्र आपल्या हृदयामध्ये तिने घर केलेलं आहे. देहाने सगळं संपतं पण आठवणी कुठं संपतात? त्या आठवणी आपल्या अंतर्मनामध्ये खोलवर कुठेतरी रुजलेल्या असतात. आठवणीच्या रूपाने आपल्या अंतर्मनामध्ये आईने घर केलेलं आहे. आईची शिकवण अंमलात आणणं हीच आईच्यासाठी, आईच्या पावलावर पाऊल ठेवून चालणं, त्यांचे संस्कार आपण अंतःकरणामध्ये रुजवणं हीच त्या आईच्या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली असेल. म्हणून या आईला भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करून या ठिकाणी मी सेवेला पूर्ण विराम देते. पंढरीक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.